अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पाव पामरा हे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मदिक जेथे तुम्हा मुळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. ते रोज आळंदीचं समाधीचं दर्शन रोज होतं. रोज त्यांची पूजा चालू असते. सकाळी पहाटे लावा, दुपारी लावा, संध्याकाळी लावा. ते त्यांचं हे गीत मला ऐकूच येतं आणि इतकं डोक्यात बसलं आहे, त्यामुळं सतत आपण तिथेच आहोत असं रोज वाटायला लागतं. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. कलावज्ञजीवोद्धरा थावतारं, कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं. खलानीशवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्ग योगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानकुर्यां सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेति आसादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं. महेन्द्रायणी तीर भूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्ण बीभत्सु. हं ताई हो का ताई हो आवाज
ब्रेक होतो. हा ते आता तर ऐकू जात. फोन आला होता, फोन. रणे कृष्ण, आवाज. हा, रणे कृष्ण बिभत्सु संवाद भूतो रूढितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोख्यां समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना, हृदयस्थ परमात्म्याला वंदन करूया. पंढरीनाथांना, निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांना. आज मंगळवार आहे, अंबा मातेला सगळ्यांना वंदन, सरस्वतीला वंदन करूया. आणि आज आता आपल्या 4थ्या प्रकरणातलं ज्ञानाज्ञान इतकं त्यांनी ते समजावून दिलंय. अजून येत नाही का आवाज? आता येतोय. हा, ते काय होतंय मध्ये मध्ये कमी होतो ताई, मध्ये मध्ये ब्रेक होतो आणि कमी होतो आवाज. हो, मग आता पुन्हा जवळ घेऊन बघते, थांबा, आणि हे लांब ठेवते. आता इथे येते का बघा? आता बघा, येतोय का? हो हो, आता येतोय. हा, मग ते थोडं उलट केलं होतं ना, व्हिडिओचं जवळ ठेवलं होतं आणि हे लांब ठेवलं होतं. ठीक आहे, चालेल. आता हा, सुमिता ताई, तुमची ओवी घ्या. जय श्री कृष्ण ताई. हा. ओवी 47, हम्म. शिवशक्ती समावेशन प्रकरण. हा. पहिलं. जयांच्या रूप निर्धारी गेली परेसी वैखरी सिंधू श्री प्रलय निरी गंगा जैशी. जयांच्या रूप निर्धारी गेली परेसी वैखरी सिंधू श्री प्रलय निरी गंगा जैशी. शिवशक्ती एकमेकात इतके विलीन झाले आहे की त्यांना वेगळं होणे आता माहितीच नाही. त्यासाठी त्यांनी एक क्षितिजाचं उदाहरण दिलं माऊलींनी. माऊली सांगतात, सगळीकडे क्षितिज दिसावे तसे ते शिवशक्तीचे रूप आहे. दिसते पण पकडू जाता ते जवळ म्हणजे कवेत घेता येत नाही. त्यांच्या स्वरूपाचे वर्णन शब्दात करताच येत नाही. ते मौनच येतं, शब्दात होतच नाही. दुसरं उदाहरण दिलं त्यांनी गंगाचं. जशी गंगा नदी समुद्राला आलिंगन देण्यासाठी एवढा प्रवास करून येते, जशी ती समुद्रात विलीन झाली की तिचे अस्तित्व संपते आणि केवळ समुद्राचेच अस्तित्व जाणवते. परंतु जेव्हा प्रलय होतो तेव्हा समुद्राचं पाणी आणि गंगेचे पाणी वेगळे राहतच नाही, सगळीकडे पाणीच पाणी. तसेच शिवस्वरूपाचे आहे. ही वाढीतून प्रगट करणे म्हणजे प्रलयानंतर संपूर्ण वाहून जाताना समुद्राला शोधून काढण्यासारखं आहे. हे एवढं अवघड आहे ते, इतकं त्यांचं एकरूप झालेलं आहे ते. खरंय खरंय, त्यांना वेगळं करणं खरंय, खूपच शक्य नाही. खूपच शिवाचे स्वरूप निश्चित करणे फार अवघड आहे. जय श्री कृष्ण ताई. खूप सुंदर. आता बघा, परवाची कल्पांताची कालची जी ओवी वाचली ती आणि ही शिवशक्ती मधली ओवी सारखीच आहे की नाही? की सगळीकडे जलप्रलय झाला की सगळं एकरूप होऊन जात आहे. तसा तो भगवंत शिव आणि ती शक्ती सगळे एकरूप आहेत. आपण त्याला वेगवेगळं सगळ्याला करतोय आणि पाहतोय, आणि म्हणून हे ज्ञान अज्ञान आता समजून घेतोय आपण. खरं सांगू का, आई आपल्या मुलाला एखादी गोष्ट पटवून देते आणि ती कशी छान रोज तेच सांगत असते, पण रोज नवीन गोष्ट सांगते, त्याच्याशी संबंधित सांगते. आपण त्याच्यातनं गेलेलो आहोत, त्या भूमिकेतनं आपण गेलेले आहोत. आता नातवंडांना सांगतो, मग नातवंड पण आपलं ऐकतात आणि त्यांना तीच गोष्ट रोज नव्यानं वेगळ्या पद्धतीनं सांगायची असते. समर्थांनी हेच केलेलं आहे बघा. एक श्लोक सांगितला असता तरी वास झाला असतं ना, पण रोज त्या श्लोकाला नवीन रूप देऊन सगळं वेगवेगळं सगळ्या पूर्वीच्या कथा सांगून, काहीतरी संदर्भ सांगून पुन्हा आपल्याला नामाकडं ओढतायत. आपल्याला एवढंच करायचं आहे नाही का? खरं म्हणजे एकदा सांगितलं असतं की बास रोज नाम घ्यावं. ज्ञानदेवांनी तेच सांगितलंय, समर्थांनी तेच सांगितलंय, नामदेव तेच सांगतायत, एकनाथ तेच सांगतायत. पण नाम सोडून बोला तेवढं सोडून बोला म्हटलं तसं आपलं झालेलं.
अर्थात आपण करतोय आता प्रयत्न, हा नामाचाच एक प्रकारचा हे आहे. संकीर्तन चाललंय म्हणा किंवा त्या निमित्तानं हे करतोय. पण अशीच आपल्याला भगवंतांनी हे देऊ देत. कालची ओवी कोणी बोलणार आहे 10-11 मध्ये? ताई सकाळचं त्यांनी मागून सांगितलं होतं ना सरी महाराज, ते मला लक्षात आलं की आपले विकारच आपल्या आड येतात. हो खरंच आहे ना. हो आपले अगदी अगदी विकार आड येतात. प्रश्नच असं मला नाही. वाटलं आता. अगदी अगदी आपण येतो आड कोणी म्हणजेच थांबवत की नाही. कारण रोज नवीन रूप आहे त्या विकाराचं. त्याचं रूपही वेगळं बदलतंय रोज. म्हणजे आपण त्या वासून काढतोय की आपण त्याच्याच मागे लागतोय. अगदी ठरवलं क्रोध करायचा नाही तरी एका क्षणात पुरता तरी तो थोडासा तरी उफाळून येतोच. कुठलीही इच्छा करायची म्हणलं नाही तरी ती येतेच. आपल्याला लोभ नाही पण कुणासाठी तरी तो लोभ करावा असं वाटतोच. असे सगळे विकार आहेतच आणि त्या विकारांमुळेच आपण त्याच्या अधीन होतोय. तरी कल्पना करा की 10 वर्षापूर्वी जेवढे विकार होते तेवढे तरी आता हळूहळू कमी झाले असतील. टक्केवारी तरी कमी झाली असेल का नाही? अहंकार याची शक्यता आहे ना. नाही तोही नकोय. तो यायला नकोय. म्हणजे तेही मनात यायला नकोय की माझे हे कमी झाले, मी आता कमी केले. हे सुद्धा बोलायचं नाहीये खरं म्हणजे. ते कृतीतनंच दिसलं पाहिजे. सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. सगळ्यांना त्याचं समाधान झालं पाहिजे. बर कोण म्हणतंय? 10वी 11वी 10वी काल बोलले होते मला वाटतं कोणतरी. सांगा. हा सांगा प्रतिभाते. हां कैसे कल्पांतीचे जळा दोहिते आरवते हां. 4 युगाचा तो कल्पांत कल्पांताच्या वेळी सगळीकडे पाणीच पाणी होते. त्यामुळे सर्व काही नष्ट होतं. जमीन हे काहीच नष्ट करत नाही. आणि नंतर नवीन युग. तसं या ओवीतून ज्ञान आणि अज्ञान नाश म्हणजे काय हे सांगण्यासाठी ज्ञानदेवानी या ओवीतून सांगितलं आहे. हा बरोबर आहे. मी आवाज बंद केला होता माझा कारण मग तुमचा आवाज मला हे होत परत वाचून दाखव का? नाही छान सांगितलं, चांगलं सांगितलं. परत वाचून दाखव. नाही नको समजलं. छान सांगितलं. मी आवाज माझा बंद केला होता त्यामुळे तुम्हाला वाटलं की नाही ऐकू. छान सांगितलं आणि अगदी थोडक्यात सुंदर सांगितलं तुम्ही की ही एकरूपता आपली ज्ञान आणि अज्ञानाची होऊन गेली पाहिजे. एका तटावर अज्ञान आणि एका तटावर अज्ञान अशी आपली अवस्था अजूनही आहे. पण त्याच्यातनं आपण एकरूप झालो की फक्त स्वरूप ज्ञान, फक्त केवळ ज्ञान हे राहायला पाहिजे. सुंदर सांगितले. आता 12वी पुन्हा एकदा घेऊया. 12वी काही फारशी काल झाली नव्हती. थोडंसं त्याचं आपण सुरुवात केली होती की विश्व ही वेगळं वाढे जै सूर्यमंडळ तै तेजेत मनिखळ तेची होय. आता आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? येतोय. हां चला. म्हणजे मी इथंच ठेवायची जागा ठेवते आता त्याची. की विश्व ही वेगळे. कुणी वेगळं म्हटलंय पण वेगळे. विश्व म्हणजे हे विश्व, संपूर्ण विश्वच हे वेगळे. वाढे जे सूर्यमंडळ. आता हे सूर्यमंडळ कसं आहे? वाढत राहतं किंवा कायमचं आहे. त्याचं तेज असतं, तेजोमय आहे तो. आणि पुन्हा त्यांनी म्हणलंय तै तेज तिमिर निखळ तेची होय. कालही आपण थोडीशी चर्चा केलेली आहे की सूर्य म्हणलं की प्रकाश आणि अंधार, तर त्याच्यामध्ये फक्त प्रकाश दिसतो आपल्याला. ते निखिल तेजोमय आहे. निखळ किंवा निखिल 2 शब्द वापरले त्यांनी. पूर्णपणे निखिलचा अर्थ संपूर्ण होतो आणि निखळ म्हणजे ज्याच्यामध्ये दोष नाही असं, म्हणजे निर्दोष असं ते तेजमय असतं. हे विश्व वेगळं वाढत राहतं. पण सूर्यमंडळ जे आहे ते सूर्याचं तेज हे कायम तसंच असतं किंवा त्याच्या पोकळीमध्ये फक्त तेजच पसरलेलं दिसतं. कारण हा महाकाश आहे. आकाश आपल्याला दिसतं. आपल्या डोळ्याला जेवढं दिसतं ना तेवढंच आकाश वाटतं. पण एकूण सगळ्या आकाशाकडे बघण्याची
आपली डोळ्यांची कपॅसिटीच नाही आहे, मर्यादाच नाही आहे. पण जर सगळं महाकाश कल्पनेपुढं आणलं तर हे सूर्यमंडळ महाकाशात एका बाजूला कसं दिसतं, लहान मुलाच्या हातात घेतलेल्या छोट्याशा ताटलीसारखं दिसतं. मला ही कल्पना फार आवडली, काल आपण ते पाहिलं होतं. तसं भासत असतं. म्हणजे एवढं मोठं आकाश आहे पसरलेलं की त्याच्या तुलनेनं सूर्यमंडळ आपल्याला एवढा जरी त्याचा प्रकाश दिसत असला तरी ते छोट्याशा ताटलीसारखं थोडा गोलाकार छान दिसतो ना. आणि बाकीच्या महाकाशाच्या पोकळीत त्याचं तेज पसरलेलं असतं. पण ती जी सूर्यबिंब जे म्हणतो आपण ते अगदी छोट्याशा ताटलीसारखं असतं. आपण लहानपणी आठवतं, सूर्य काढताना अशीच बांगडी घेणार किंवा गोलाकार काहीतरी घेणार आणि त्याच्यातून असा तो गोल काढणार. आपल्या हाताला छान गोल काढता येत नव्हता म्हणून. आणि मग त्याला ती किरणं अशी पसरवणार. तेव्हा ती जी छोटीशी अगदी छोट्याशा ताटलीसारखं किंवा छोट्या बांगडीचा आकार आपण घेत होतो. मग आता हे त्याचं तेज इतकं पसरलेलं असतं की जिथं त्याचा प्रवेश नसेल तिथं अंधार भासतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, तै तेज तिमिर निखळ तेची होय. म्हणजे जिथं त्याचा प्रकाश पुरत नाही, पोहोचत नाही, तिथं तो निखळ किंवा निखिल तिमिर आहे. तिमिर म्हणजे अंधार. म्हणजे तेजाचा जिथं प्रवेश होत नाही, होत नसेल तिथे अंधार असतो. आता बघा, आता त्याचा प्रवेश संध्याकाळचा कमी व्हायला लागला, आपल्या भागातला प्रवेश जायला लागला. आणि मग समजा एखाद्या अशी कल्पना करायची की एखाद्या दिशेला लहानसं असणारं सूर्यमंडळ जर सर्व महाकाशा एवढं झालं तर त्याचं तेज, आपल्या नेत्राच्या अभावात असणारा अंधकार, हे सगळं काही दूर होईल किंवा सगळा अंधार संपेल. म्हणजे मोठंच्या मोठं जर प्रकाशबिंब झालं, सूर्यबिंब जर झालं सूर्यमंडळात, खरं असं कल्पना आहे ना, सूर्य मालिका आहेत, अनेक सूर्य. म्हणून 11व्या अध्यायात म्हणलेलं आहे, दिवी सूर्य सहस्रस्य भवेद युगपदुत्थिता भवेत युगसहस्रस. या युगातल्या सहस्र सूर्यांची जर एकत्रित ते आले सगळे, त्यांचं जेवढं तेज असेल त्याच्यापेक्षा जास्त तेज हे भगवंताचे. कारण भगवंतानीच हे सूर्य चंद्र निर्माण केलेले आहेत. आणि आपण मात्र, बरोबर आहे की प्रत्येकालाच परमात्मा रूप पाहायचे म्हणून आपण सूर्यनारायणाची पहिली पूजा करतो, पृथ्वीदेवीची पूजा करतो, भूमीची पूजा करतो, सगळ्यांची करतो. पण हे निर्माता, हे सगळं निर्माण करणारा तो भगवंत आहे. ते एकदम मला भगवंत म्हणलं की किंवा निर्माता म्हणलं की मला ते गाणं आठवलं. असं कुठेतरी मी पोहोचते लगेच. त्यात अशी ओळ आहे बघा, रविचंद्राचा तू निर्माता, शरण तुला भगवंता, सगळं देऊळ तुझी, तूच मूर्ती, तूच आरती पूजा भक्ती, तूच सता स्फूर्ती, मागायाचे काय अनंता, शरण तुला भगवंता. इतकी सुंदर भक्तिगीत आहेत ना. आणि सगळं तत्त्वज्ञान अगदी छोट्याशा कडव्यामध्ये मावलेलं असतं, एका ओळीमध्ये मावलेलं असतं. तसं आता ह्या आपल्या तेजाच्या अभावात असणारा जो अंधकार आहे, हे काही सूर्यमंडळ, म्हणजे हे सगळं काही सूर्यमंडळ होईल. किंवा ते सूर्यमंडळ म्हणजे दोन्ही आहे, अंधकार पण आहे आणि हे पण आहे. गुलाबराव महाराज पण सांगतात की सगळ्या जगाला प्रकाशित करणारा सूर्य उगवला की प्रकाश आणि अंधकार हा भेद शिल्लकच राहत नाही. प्रकाशात तो अंधकार आता पुढची ओवी फार छान आहे बघा. पुढे पण अशा 3 ओव्या त्यांनी घेतलेल्या आहेत, 3 दृष्टांत घेतलेले आणि तेच पुन्हा पटवून देतात. पण आपल्या डोक्यावर बिंबवण्यासाठी, पुन्हा पुन्हा आपला अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी आणि ज्ञानाचा प्रकाश येण्यासाठी हे सगळे दृष्टांत देणं चाललेलं आहे. तर सूर्य उगवला की अंधकार हे तिथे आठवत सुद्धा नाही. दिवसभर आठवण होते का हो आपल्याला, आता कधी रात्र होईल.
मात्र रात्रीसारखं किंवा पहाटे पहाटे जेव्हा अंधार असतो तेव्हा सारखं वाटतं कधी एकदा बाई सूर्य उगवल, आपल्याला अमकं करायचं आहे, आपल्याला इकडं जायचं आहे, आपल्याला तिकडं जायचं आहे, मग दिसलं पाहिजे, अंधारात काही साचपडतं कळता येणार नाही. तर हे सगळं त्या सूर्याचं महत्त्व किंवा सूर्याचं तेज, सूर्याचा प्रकाश हा कसा आहे, आणि तो प्रकाश म्हणजेच आपला ज्ञानाचा प्रकाश आणि अंधकार म्हणजे आपला अज्ञानाचा अंधकार आहे, असं आपलं मी सांगते. म्हणजे तेच त्यांनी त्या दृष्टीनंच ती रूपकं घेतलेली आहेत. आता काहींनी वेगळेऐवजी खंदारकर महाराजांनी की विश्वाही विगळ म्हटले, पण मला असं वाटतं की खूप ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तशा प्रकारेच असेल किंवा त्यांच्या डोक्यात त्यांनी तो जो पाठभेद मी म्हणते आणि पुन्हा माझं बघायचं राहून जाते की असे पाठभेद रोजच्या ओवींचे पाहून ठेवले पाहिजेत. म्हणजे आता मी बघीन उद्याला, कारण ती पुस्तकही सगळी गर्दीत खाली खाली जात राहतात. विगळ असं त्यांनी म्हणलेलं आहे की विशिवा ही विगळ वाढे जे सूर्यमंडळ तै तेजतम निखिळ तेची होय. खंदारकरांनी विगळ हा शब्द वापरलेला, म्हणजे विश्वापेक्षा सुद्धा अमर्याद अफाट असं हे सूर्यमंडळ जेव्हा वाढतं किंवा वाढतं तेव्हा प्रकाश आणि अंधार हे सूर्यमंडळच होतं. आणि त्या ठिकाणी प्रकाश आणि अंधार हे द्वंद्व नसतंच. जे आपण ज्ञान आणि अज्ञानसुद्धा म्हणतो ना, हे द्वंद्वच आहे. आपल्या दृष्टीनं ते द्वंद्व आहे, आपल्याला ते वेगळं वाटतंय. खरं म्हणजे प्रकाशामध्येच अंधाराचा समावेश आहे, वेगळा अंधार नाहीच आहे. म्हणजे मगाशी जे ताईंनी सांगितलं, प्रतिभाताईंनी छान सांगितलं मगाच्या ओवीचं, की महाकल्पांताच्या वेळी जेव्हा महाप्रलय होतो आणि त्यावेळेला सगळं त्यात मिसळून जातं. आता ही पुढे पण अशी कल्पना करतायत की सूर्यमंडळातील महातेज जे आहे त्या महातेजाला सुद्धा तेव्हा भरती येते महाप्रलयाच्या वेळेला, आणि त्यात सगळं विश्व लोपून जातं. आणि मग प्रलयपूर्व काळी भासणारं जे तेज आहे आणि अंधार जो आहे हे दोन्हीही त्या महातेजात एकरूप होऊन जातात. म्हणजे तेजात तेज मिसळतं. आपली जेव्हा पंचमहाभूतात्मक आपलं शरीर आहे म्हणतो ना, तर मृत्यूनंतर काय होत असतं किंवा सगळ्या पशूंची प्राण्यांची त्यांना तर काय आपण दहन करत नाही, पण त्यांच्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये जे पंचमहाभूत आहेत, पृथ्वीचा भाग आहे, आपचा आहे, तेजाचा आहे, आकाश आहे, वायू आहे, आणि ही पंचमहाभूतं जर आपल्या शरीरात नसती ना तर आपण काहीच संचार करू शकलो नसतो. बाहेर सुद्धा सृष्टीमध्ये वायूचं जे कार्य आहे, सगळीकडं चलन वलन संचार, ते आपल्या शरीरामध्ये हा जर वायू असा आखडला गेला तर आपल्याला काहीच हालचाल करता येत नाही. बघा, थंडीचे दिवस आहेत, कुणाच्या पायात वाम येते, कुणाचा हात जखडला जातो. मागे मी त्या दुष्यंत राजाची गोष्ट सांगितलेली होती. दुष्यंत नव्हे, आपला हा दुष्यंताला हे झालेलं आहे, पण दिलीप राजा, सॉरी, नावाचा घोटाळा असल्यामुळं दशरथाचे पिता अजय आणि अजयचे पिता हे. तर त्या दिलीप राजाला सुद्धा त्या कामधेनूनं परीक्षा घेताना समोर सिंहाने त्या कामधेनूवर आक्रमण केल्या केल्या तो आपला बाण काढायला लागतो, तर इथेच त्याचा हात इथेच अडकला जातो, स्तंभित होतो. म्हणजेच वायूचं काम तिथं चोपलं जातं. आपल्या डोळ्यामध्ये तेज आहे म्हणतो, या पोटामध्ये आपल्या जो अग्नी आहे, म्हणून आपण अहम वैश्वानरो भूत्वा श्लोक म्हणत असतो की तो वैश्वानर अग्नी तिथे आहे. जिभेमध्ये सगळीकडे रस रक्त हे सगळं जलाचं काम आहे. तर असं प्रत्येक ठिकाणी ही पंचमहाभूतं कार्यरत असतात. कालच्या ओवीमध्ये जलात जल मिसळून जातं, तसं या महाप्रलयाच्या वेळेला सूर्याचं जे तेज आहे त्या तेजामध्ये सगळी तेज मिसळून जातात. म्हणून आपल्याला असं सांगायचं होतं की पंचमहाभूतांचं त्या भूतामध्ये विलिनीकरण होत असतं मृत्यूनंतर. पुन्हा काही उरत नाही. जलात जल जातं, पाण्यात पाणी, म्हणजे पाण्यात पाणी जातं, आकाशाचा भाग जो आहे पोकळीचा भाग तो पोकळीमध्ये जातो, सगळं जिथल्या तिथं मिसळून जातं. हे आपला वैयक्तिक प्रलय होत असताना
तसंच या सगळ्या विश्वाचा प्रलय होताना तेजामध्ये तेज मिसळून जातं. आता सूर्यमंडळ हे विश्वापेक्षा जर वाढलं तर बघा, सूर्यमंडळ हे विश्वापेक्षा जर वाढलं तर काय होईल? अंधार आणि प्रकाश ही दोन्ही जाऊन केवळ सूर्यमंडळच म्हणजेच प्रकाशच राहतो, फक्त प्रकाश राहतो. जे आत्ता म्हणलं तेजात तेज मिसळून जातो, फक्त तेजच उरतं. आता गिरवाणमध्ये काय म्हणतात बघा, विश्वाधिकम विवर्धेत. विश्वात खूप सुंदर कल्पना सांगितली बघा. विश्वाधिकम विवर्धेत तदा सूर्यस्य मंडलम. कुणाच तरी आवाज येत आहे का? तदा सूर्यस्य मंडलम तदा तेजस्तमश्चेतत्. तदा तेजस्तमश्चेतत् तदेव भवति द्वयम्. तदेव भवति द्वयम्. आता विश्वाधिकम वर्धित, आत्ता जे सांगितलं ते की सूर्याची वाढ, सूर्यबिंबाची किंवा सूर्यमंडळाची वाढ या विश्वापेक्षा जर वाढली, मोठी झाली तर काय होईल? सूर्यच प्रकाश आणि अंधार हे सर्वस्वी तोच एकच होऊन जातो. तेजोमय सगळं होऊन जातं. किती छान आहे. ते पण एक गाणं आहे ना, तेजोमय. आता आठवत नाही, तुम्हाला येत असेल तर बघ. तर प्रकाश हा छाया होतो आणि छाया ही प्रकाश होते. म्हणजे अंधार आणि हे याला वेगळेपण नाही आहे. आपल्या ह्या कल्पना, आपलं ज्ञान किंवा आपल्याला जे भासतं ते आपण खरं मानतो. तर डॉक्टर मानसीताई आहेत, त्या म्हणतात की विश्वापेक्षाही अधिक गतीनं जेव्हा सूर्यमंडळ प्रचंड स्वरूपात वाढू लागतं, ही सगळी सृष्टीची रचना काय भगवंतामध्ये कंट्रोल आहे मला सांगा तुम्ही. आपल्या घरात एखादी गोष्ट वाढायला लागली तर छोटी 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 झाडं असतात बघा दारामध्ये, कुठे 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 येतात. तर आपल्याला जिकीर होते ते काढायची सगळी. आम्ही सातारला गेलो होतो, 8 दिवस तुम्ही होतात त्या ठिकाणी अनुभवत. हे 15 दिवसापूर्वी जाऊन आले तर अंगण सगळं स्वच्छ होतं आणि जे काय थोडे थोडे तण गवत आले होते यांनी काढले होते. आत्ता अक्षरशः रान वाजलं होतं. रान माणूस लावून, 2 माणसं लावून ते 2 दिवस सगळं काढावं लागलं. म्हणजे हे सगळं सृष्टीचं जे आहे ना, हे आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. तसा हा शुद्ध स्वयंप्रकाशच एकमेव उरतो जेव्हा सगळा विनाश किंवा प्रलय होतो त्यावेळेला. आणि अज्ञानाच्या सापेक्षतेनं, अज्ञानाचा विचार करता ज्ञान नाहीसं झाल्यानंतर निखळ आत्मज्ञान म्हणजे केवळ आत्मभावच शिल्लक राहतो. तिथे हे सगळं द्वंद्व संपणार आहे. तो आत्मभाव असेल तेव्हा तुम्ही आणि असे बोलू शकणार नाही, असे वर्ग घेऊ शकणार नाही, हातात पुस्तकं ठेवू शकणार नाही. फक्त आत्मरूप झालेलं असू, सगळा भेद, सगळं. आणि कदाचित हे सगळं करत असलो, जनक राजासारखं करत असून सुद्धा आपल्या मनातले सगळे भेदाभेद संपलो. म्हणून हरिपाठ जे म्हणत असतील ना रोज, भेदाभेद अमंगळ, सगळं हे अमंगळ आहे. जेवढा भेद संपेल, भेद म्हणजे दुःख, द्वंद्व म्हणजे दुःख, दुजाभाव म्हणजे दुःख. म्हणून दुजाभाव शब्द आपल्याकडे मराठीत वापरतात. म्हणजे जे दुसरी पत्नी करायचे त्या ती दुजाभाव करते, तर ती एकटीच करते असं नाही, आपण प्रत्येकजण दुजाभाव करत असतो. आता ज्यांच्याकडे वामनराव देशपांडेंचं पुस्तक आहे ते सुद्धा अतिशय, जशी आपण ज्ञानेश्वरी शिकताना त्यांची ज्ञानेश्वरी फार मला भावलेली होती. आणि अगदी सोप्या भाषेत असं उलगडून रहस्य सगळं सांगतात ते, की सगळ्या विश्वाला व्यापून हा सूर्यप्रकाश इतका पसरलेला आहे की विश्वही त्या प्रकाशाची मर्यादा नाही. सूर्यमंडळ हे विश्वापेक्षा व्यापक आहे आणि या प्रकाशाला रोखल अशी कुठलीच वस्तू नाही. पण तरीसुद्धा उपनिषदकारांनी म्हणलेलं आहे की या सूर्याच्या भोवती एक छोटासा मेघ येतो, ढगाचं आवरण येतं आणि तात्पुरतं का विना त्याला तो असा थोपवू शकतो, रोखू शकतो. तत्वं पूषण अपावृणूत. अरे सूर्या, तू ते तुझ्यावर आलेलं आवरण दूर कर.
तसं भगवंताला आपण म्हणतोय की आमच्या दृष्टीवर आलेलं जे आवरण आहे ना हे अज्ञानाचं, हे तू दूर कर. म्हणजे त्याला सूर्याला अस्तही माहिती नाही आणि उदय पण माहिती नाही, अंधारही माहिती नाही. त्याचं सगळं मुळातलं अस्तित्व प्रकाशमयच आहे, प्रकाशाचंच रूप आहे. त्याला प्रकाशच माहिती आहे, म्हणजे त्याला दुसरं काही माहितीच नाही. अभेद रूप आहे तो. प्रकाश आणि अंधाराचं तो अभेद आहे, अभेद रूप आहे. तसंच आत्मज्ञानाचं आहे की त्याला असं अज्ञान ठाऊक नाही. आत्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान. कालपर्यंत मी अज्ञानात होतो ना आज मी अज्ञानी झालोय असं नाहीच आहे. आत्मज्ञान हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, तेजस्वी आहे. आपल्या डोळ्याभोवती अशी एक अंधारी आलेली आहे, अंधाराचं अज्ञानाचं आवरण आलेलं आहे. म्हणून आपण अज्ञान वेगळं आणि ज्ञान वेगळं हे सारखं आपल्यामध्ये ते द्वंद्व आहे किंवा अजून आपलं अज्ञान आहे. आणि त्यामुळं आत्मज्ञानाला हे काही ठाऊकच नाही आहे वेगळं अज्ञान असतं म्हणून. अज्ञान हे त्याला माहितीच नाही, तो त्याच्या गावीच जात नाही. मग आत्मज्ञानाचं ज्ञान हे आत्मस्वरूप आहे. म्हणजे आत्मस्वरूप ज्या दिवशी आपल्याला हे आत्म्याचं ज्ञान होईल, अजूनही आपण फक्त बघा ना हे सगळं सांगतोय, लहान मुलांना पण समजावून देऊ की जे अज्ञानी लोक आहेत आपल्यापेक्षा अज्ञानी, आपल्याला असं वाटतं ते खूप अज्ञानी आहेत म्हणून त्यांना आपण समजावून सांगतो की अहो हे असं होतच असतं, आपला आत्मा चिरंतन आहे, शरीर हे नाशवंत आहे. शंकराचार्यांनी आपल्याला पटवून दिलं, सगळ्या संतांनी आपल्याला पटवून दिलं. तरीसुद्धा व्यवहारात मात्र आपण हा सारखा भेदाभेद करतच असतो. पुढची ओवी बघूया आता. ओवी वाचली का नाही? अभंग ओवी ती राहिली बघा वाचायची. किंवा तम तेज होय तेजो सम, नाही होय तेजोमय. किंवा तम तेज, तम म्हणजे अंधार. किंवा तम तेज होय तेजोमय, प्रकाशता सूर्य कल्पांतीचा. जसा कल्पांतीचा प्रलय आहे तसा कल्पांतीचा तेजोमय जे होत असतं ते तेज जे असतं ते जेव्हा प्रकाशतं त्यावेळेला सगळं नाश पावतं. तिथे अंधाराचं नावच नसतं, सगळं तेजोमय. ते गगन सदन तेजोमय, गगन सदन तेजोमय. इतकी सुंदर गीत आहेत ना ही सगळी की त्याच्यात हेच सगळं सांगितलेलं. त्याच्यातही तिमिर हरण सांगितलेलंच आहे, त्या तिमिराचा अज्ञानाचा नाश होऊ देत म्हणून. आता 13वी ओवी घेऊया. नाना नीद मारुनी, त्यांना नीद आणि झोप तर इतकी आवडलेली आहे. नाना नीद मारुनी आपण पे हिरोनी, आपण पे हिरोनी, जागणे ठाके होऊनी जागणेची. हा रोजचा दृष्टांत आहे आपला, रोजचा. नाना नीद मारोनी, नीद म्हणजे झोप, निंद मध्ये हिंद म्हणतात ना, निंद. तर नीद म्हणजे झोप ही, किंवा निद्रा म्हणू आपण. मारुनी म्हणजे ती संपल्यावर, नाश झाल्यावर. आपण पे हिरोनी, ती हिरावून घेतली जाते. जागणे ठाके होऊनी जागणेची. मग ती संपली की जागणे म्हणजे जागृती. आपण मात्र जागणे कशाला म्हणतो की जागरण. रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण काही कार्यक्रम करत बसतो, ऐकत बसतो, गप्पा मारत बसतो, नाही का, गाण्याच्या भेंड्या लावतात, मंगळागौरीच्या वेळेला खेळ खेळतात, त्याला जागरण म्हणतो आपण. म्हणजे रात्र असूनही आपण जागरण असतो, जागत असतो. पण आता इथं काय आहे, झोप संपल्यावर जे जागणं आहे त्याला त्यांनी जागृती किंवा जागणं असं म्हटलंय. आणि ते जागणं झालं म्हणजे जागृती आली की लगेच काय होतं, निद्राही नाहीशी होऊन जाते, निद्रा उरतच नाही. आणि मग काही वेळेला आपल्याला लक्षात येतं की आता मी जागा आहे बरं का. झोपेत त्याची काही संवेदना नव्हती, पण ह्या जागृतीमध्ये जागृतपणाचंच भान असतं. तिथं आपल्याला काही रात्रीची सारखी आठवण येत नाही.
जागे म्हणजे जागेच. आता एकदा जागे झालो ना की झालं. हां, अगदी जेव्हा रात्री डोळे मिटायला लागतात, थकून जातो, तेव्हा आठवण होते की आता आपल्याला शय्येवर जायला पाहिजे, पलंगावर पडलं पाहिजे, गादीवर झोपलं पाहिजे, असं सगळं आठवत असतं. पण काही काळ गेल्यावर हे जागृत भानही आपलं नाहीसं होतं. 12 तास काही आपण जागे नसतो, नाही का? असतो समजा 12 नाही, 16-17 तास जागे असतो तसे पाहिलं तर. मला आठवतं आम्ही 7वीला असताना, 6वी-7वीला, तेव्हा पंडित नेहरू पंतप्रधान होते आणि त्यांची माहिती सांगताना, त्यांचं सगळं चरित्र सांगताना सांगायचे की 18 तास नेहरू काम करायचे. आता आपले नरेंद्रजीसुद्धा पंतप्रधान तसेच किती तास करतात? 4 तास फक्त ते जागे असतात, आपले झोपतात. तर 20-20 तास कामं करणं हे सुद्धा शक्य आहे. म्हणजे ती खरी जागृती आहे. लोक म्हणतात फक्त 6 तास झोपता, फक्त 5 तास झोपता, फक्त 4.5 तास झोपता. तेवढी झोप पुरेशी आहे आपल्याला. पण आपण आयुष्य सगळं सगळे म्हणतात ना, निम्म आयुष्य झोपेतच जातं. तर जागृतीचं भान जेव्हा असतं तेव्हा ही निद्रा संपलेली असते. आणि निद्रा नाहीशी झाली की आपल्याला जागृती आहे, आता मी एकटाच आहे, किंवा जे काही ज्ञान मला झालेलं आहे तेही कधी कधी पुन्हा झोपेमध्ये नष्ट झालेलं असतं. आणि आता मी जागा झालो आहे, आता मला सगळ्याचं जाण आहे किंवा मी भानावर आहे असं मनुष्य म्हणतो. पण निद्रा संपली की आपलं स्वप्न पण संपतं, नाही का हो? काही जागेपणी पण काही ते एक शब्द आहे त्याला, जागेपणी पण स्वप्न पाहतात, पण खरं तशी खरी नसतात. निद्रेमध्ये जेवढी छान स्वप्न पडतात, स्वप्नात माणूस रमलेला असतो, तसं जागृतीमध्ये अशी स्वप्न दिवा स्वप्न हा शब्द मी आठवत होते मगाशी, की दिवा स्वप्न ही सुद्धा काही जण पाहतात. म्हणजे आपण डोळे मिटले ना तरी आपल्या डोळ्यासमोर काय काय कल्पना येतात. ते चित्रपटातली काही गीतं आठवतात. दिसते मजला नवचित्र चित्र, हा सुख शब्द बरोबर. दिसते मजला सुख स्वप्न नवे. तर सुखाची स्वप्न अशी पडतात नाही का आपल्याला नवीन लग्न झाल्यावर. हा, मी संसार माझा रेखिते म्हणते ती. रेखिते म्हणजे मी रेखून काढते, तो रेखिते. तर ठीक आहे, एकदम ते आठवलं की खरं म्हणजे जागृतावस्थेत स्वप्न नकोत पडायला, पण अशी पडतात. छान, धन्यवाद अनुराधाताई. तर अतिजागृतावस्था येते कधी कधी. आपण स्वतःला हरवून बसतो, विसरून गेलेलो असतो आपण कोण आहोत, कुठे आहोत. आणि मग ही निद्रा आणि जागृती ही दोन्ही पोटात घालून निखळ जागणंच असंही आपण होऊन बसलेलं असतो. म्हणजे जागृती ही झोपेला मारून, झोपेच्या सापेक्ष स्वतःला जागेपणाला हिरावून जागृतीच राहते. आणि हा सिद्धांत किंवा हा दृष्टांत सिद्धांताकरता परिपूर्ण आहे. सिद्धांत काय आहे की ज्ञान हे अज्ञानाला पूर्ण मिटवून टाकत असतं, त्याच्यात उरत नसणे. आता जागृतीचं प्रयोजन काय आहे? आपल्याला काहीतरी ज्ञान मिळाल्यानंतर आपण त्या ज्ञानाचंच सतत त्याचंच चिंतन किंवा तेच आपल्या डोळ्यापुढं असलं पाहिजे. आणि कधी कधी जागृतीच्या म्हणजे जागृतीशी आपण सारखं अपेक्षा करतो की जागृतीशी निद्रेशी सतत अशी तुलना किंवा आपल्याला त्याची अपेक्षा राहत असते. आणि कधी कधी कुठलंच प्रयोजन आपल्या डोक्यामध्ये राहत नाही. म्हणजे प्रयोजन शून्य अशी एकदा अवस्था असते. आता एखाद्याने विचारलं की तुम्हाला काही करायचं आहे का, काय अपेक्षित आहे, तर आता कुठलं जीवनाचं तसं प्रयोजन उरलेलं नसतं. तसं उरलेलं नसतं. तरी लोक म्हणतात छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या असतात. अगदी खाण्याची राहिलेली असते, पाहण्याची राहिलेली असते, भेटण्याची राहिलेली असते.
पण खरी जागृती झाल्यानंतर, खरं ज्ञान झाल्यानंतर आता कुठलंही उरत नाही काहीच. म्हणून उरलं, काय म्हणतात, उरलं उपकारा पुरता. संत फक्त उपकारापुरते उरलेले आहेत. तसं आपली अवस्था पाहिजे की आता फक्त भगवंताचं चिंतन, बाकी दुसरं काही नाही. आणि मी जागा आहे, मी जागा आहे असं सारखं झोपेच्या अनुसंधानात आपण बोलत असतो. झोपेच्या अनुसंधानात आपल्याला सगळं ज्ञान मिळत असतं. अजूनही आपल्या डोक्यात अभिमान आहेच. मगाशी सुमिताताई फार छान बोलल्या, मला तेवढं वाक्य आता डोक्यात कोरलं गेलं की तो सुद्धा अहंकार आपल्या मनामध्ये येत राहतो आणि तो राहायला नाही पाहिजे. सगळं ज्ञान आहे, मला ज्ञान झालं हा सुद्धा अभिमान आहे, तोपर्यंत ते खरं ज्ञान नाही आहे. आणि ते बोलून नाही दाखवलं पाहिजे, ती कृतीच फक्त राहिला पाहिजे. काही काळ लोटल्यानंतर पुन्हा अनुसंधान ठेवण्याच्या बुद्धीला आपोआप काय येतो, क्षीण येतो. सारखंच त्याच एका भावनेत राहायचं, मनामध्ये काहीही दुसरा विकार नाही, विचार नाही, असं ज्या वेळेला येईल. पण मग कधी कधी माणसाला त्याचाही अभिमान वाटायला लागतो, मी इतरांपेक्षा वेगळा आहे, मला आता हे लागत नाही, मला आता ते लागत नाही, मला आता चहाची गरज नाही, मला आता पाण्याची गरज नाही. पूर्वीचे ऋषीमुनी ना, मला ते रामायणात ज्या वेळेला आम्ही शिकवायचो ना, त्यावेळेला मला ते 2 शब्द डोक्यात बसलेत, अपभक्ष आणि वायुभक्ष. आणि रोज वाटतं तसं जर आपल्याला लहानपणापासून खरंच सवय झाली असती, माहिती नाही, तर फक्त पाण्यावर आणि वायू. आता हे सगळे ऋषी काय करतात, प्राणायाम आपण फक्त तो प्रॅक्टिकली योगाचा एक भाग म्हणून शिकत असतो आणि करत असतो. पण ते वायू पिऊनच राहायचे आणि पाणी पिऊनच राहायचे, अपभक्षण वायुभक्षण. त्यांना आहाराची गरजच नव्हती. आता काल कुणीतरी बघा, त्या रेखे का कोणतो आहे त्याच्यावर तितक्या वाईट कॉमेंट करतात लोक की 20 वर्षाच्या मुलांनी कसं काय एवढे दिवस उपाशी राहिला असेल, नामकं 50 दिवस असं राहू शकतो का. आणि त्याच्यावर अण्णा हजारे, मला नाही त्याच्याशी तुलना करायची, पण आपण जे करू शकत नाही ना, ते दुसऱ्याचं स्वीकारू पण शकत नाही. म्हणजे दुसऱ्याची कल्पनासुद्धा न करणे एवढी आपली बुद्धी खोती असते. आणि आपला फक्त आपल्याला अभिमान असतो की आम्ही मात्र असं करतो, आम्हाला काही लागत नाही, आम्ही आहे त्याच्यावर दिवस काढतो, आम्ही वडापाववर दिवस काढतो. म्हणजे त्या वडापाववर दिवस काढणं हे पण त्यांच्या दृष्टीनं फार मोठं असतं. आणि प्रत्येक प्रयोजन शून्य असं अनुसंधान पाहिजे. आता प्रयोजन उरलंच नाही पाहिजे, अभिमान उरलाच नाही पाहिजे, कुठली वृत्ती राहिलीच नाही पाहिजे, कुठलीच वृत्ती नको. हो, हा बोला, काय म्हणता. ओळीचा अर्थ सांगा एकदा. हो, सांगते सांगते हा. नीद नाना नीद मारुनी, आपण पे हिरोनी. आवाज नाही येत तुमचा. अरे आवाज येत नाही. त्यांचं मला कळत नव्हतं म्हणून मी मध्येच बंद करते, ते लक्षात राहत नाही. हा, नाना नीद मारुनी, आपण पे हिरोनी, जागणे ठाके होऊनी जागणेची. इथं 2 गोष्टी सांगतायत. नीद, नाना नीद मारुनी म्हणजे नाना प्रकारच्या निद्रा, म्हणजेच झोप. तर नानाचा अर्थ गाढ असा घ्यायचा. ही जी गाढ झोप आहे ना, ती झोप संपल्यानंतर, मारून म्हणजे ती संपल्यावर काय होतं हो, आपण पे हिरोनी म्हणजे त्या निद्रेला आपण पूर्णपणे नाहीशी केल्यानंतर काय उरतं, जागृती येते. जागणे ठाके होऊन, ते उभा ठाकीला एखादा देव माझ्या पुढं उभा ठाकला, तसं जागणे उभा ठाकून, म्हणजे जागृती ही आपल्या इथं उभी ठाकून राहते. आणि जागण्याची, आणि मग ती सारखी काय सांगते की मी जागाच आहे. म्हणजे आपल्याला त्याची जाणीव होते की मी जागच आहे, मी जागाच आहे, आता माझ्या ठिकाणी जागृतीच आहे, आता माझ्या ठिकाणी नीद नाही, झोप नाही. एवढाच अर्थ आहे त्याचा. एवढ्या 2 शब्दावरच सगळी उभी. कळलं का आता अनुराधाताई? हा, मारुनी म्हणजे काय सांगितलं? मारुनी म्हणजे संपल्यावर. ओके. हा, आता गेली आमची लाईट, पुन्हा हे गंमत.
बर. तोपर्यंत तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा. तुम्ही बोलू शकताय. ताई, बोला. तुम्ही जे म्हणाला ना पूर्वी ऋषी मुनी वायू पिऊन हो. राहत होते बरेच वर्ष हो वर्ष, हो. तर ते अशी एक गोष्ट आहे की एक मुलगी असते बरं का, हा आणि ती खूप जाड असते आणि ती पूर्ण घरातला स्वयंपाक एकटी खात असते, इतकी ती भूक असते. बर. मग एक दिवस मग तिने अशी म्हणजे त्या एवढं सगळं घरातले कंटाळतात स्वयंपाकाला, स्वयंपाक हो करून हो सगळं खाते. हो. मग ती एक दिवस असं आपलं देहत्याग करायला जाते, हा तर तिला एक हे भेटतात, योगी भेटतात हा. आणि ते म्हणतात तू माझं ऐकशील का. हा ते म्हणते काय सांगा तुम्ही, तर ते काय म्हणतात तू फक्त असं तोंड उपर इकडे तोंड करून फक्त वायू असा पोटात घ्यायचा आपला, हा हा आणि त्याप्रमाणे तू कर म्हणले 1-2-4 महिने, हा. आणि ती तसं ती करते तर पूर्ण बारीक होते, ती पहा. पूर्ण एकदम लुकडी होती ती. हा, म्हणजे मग- वायू पिऊन राहून तिथं ते राहू सगळं शक- म्हणजे भूकच संपते तिची. हो बरोबर आहे. बघा म्हणजे हे आत्ताच्या काळातलं उदाहरण आहे. आणि बऱ्याच वेळा आपल्याला बघा असं येती वेळ, आपण अशा कुठंतरी आडरानात किंवा अशा सुनसान भागात गेलेले असतो. आता रोजचं मी सांगते तुम्हाला, रोज सुद्धा बरं का, तुम्हालाही तोच अनुभव असेल की रोज आपल्याला भुकेच्या वेळेला भूक लागते की नाही. हो लागते. पण त्यावेळेला जर आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये मन रमवलं, एक तर फिरायला गेलो तरी ती भूक जाते, मी पाहिलं. मी नाही तर 6 वाजताच ते 3:30-4ला उठलं की असं वाटतं काहीतरी आपल्याला इनटेक हवंय. पण मग पुन्हा आपण हे क्लासमध्ये रमतो, पुन्हा आपलं प्राणायाम वगैरे सगळं चालू असतं. मग फिरायला जायचं, मग विसरून जातो. मग देवाच्या आरतीला जायचं, मग विसरून जातो. म्हणजे हळूहळू फक्त आपण श्वासावर सुद्धा बराच काळ काढू शकतो. आणि जर आपला निश्चय असेल, पक्का निश्चय असेल, तर अगदी 24 तास तर आपण पूर्वी काढायचोच असे ना उपवासी. आणि आत्ताही काही आहेतच ना साधू संत, त्यांचे उपवास म्हणजे काय, सावदाण्याची खिचडी वडेन बेडे खाऊन नसतातच. फलाहार, नुसता फलाहार करणारे लोक आहेत. तसं तुम्ही जे आत्ता छान उदाहरण दिलं, अशा खूप जणी झालेल्या आहेत बरं का. म्हणजे योगाभ्यास करायला लागल्यानंतर मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की असं विशिष्ट समाज, मी नावही नाही घेत आता, की खूप तेल तूप सगळं खाणारे जे लोक असतात ना, सारखे पदार्थ असे चटपटीत, त्यांची जी तब्येत अशी छान होते, गुडगुटीत, अगदी गरगरीत म्हणू आपण, गुडगुटीत सुद्धा नाही. पण जर त्यांनी योगाभ्यास केला, प्राणायाम सुरू केला, ही ध्यानधारणा सुरू केली, काही आसनं विशिष्ट केली, की तीच व्यक्ती एकदम सडसडीत. आत्ता परवा मला अशीच एक व्यक्ती समोर दिसली. म्हणलं बाई ओळखू पण येत नाही आहेस, काय करते. हा, आम्ही सातारलाच राहतो. आमच्या समोर ती बँकेची मॅनेजर होती आणि लग्नाच्या आधीपासून मॅनेजर होती. तर माझ्या मुलीनं तिला पाहिलं होतं. ती म्हणली अगं ही किती गुडगुटीत होती, केवढी तब्येत छान होती. म्हणजे पहाटेच्या वेळची 1 तास साधना सुद्धा माणसाला बारीक करते. मग तुम्ही 24 तास केली तर काय होईल समोर. चल. आणि हे सगळं आपल्या देहाचे चोचलेच, हा शब्द आहे त्याला. जेवढे पुरवून तेवढे तो पुरवून घेतोय. पण राहा बरं तुम्ही हिमालयात जाऊन किंवा कुठेतरी आणि तिथं काहीच नाही मिळालं तर काय करणार. वारा खाल्ल्याशिवाय इलाजच नाही आहे. पाणी ते निसर्गातलं झऱ्याचं पाणी पिऊन सुद्धा पोट भरतं. आणि जे कष्टकरी लोक आहेत बघा, जे 12-12 तास राबतात ना, म्हणजे दगडाची कामं करणारे, पाथरवट असतात, अमुक असतात, तमुक असतात, त्या लोकांना कुठे हो डुबेन छान मिळतं. ती ओझी वाहून वाहून कष्ट करतात, पण त्यांना सुद्धा केवळ त्या कल्पनेनं सुद्धा त्यांचं पोट भरून जातं. म्हणजे ते तसे काढतात कष्टकरी लोक सुद्धा. अशी उदाहरणं आहेत. आणि आपण काय, आपण तशा अर्थानं लहानपणी गरीब नाही म्हणत, पण बऱ्यापैकी आपल्याला खूप अशी मिजाज किंवा ऐट नव्हतीच. होती का? नव्हती. आणि जेवणामध्ये 2च पदार्थ असायचे. त्याच्यावर आपण समाधानी आणि आनंदी होतो. कधी अपेक्षा केली 3रा पदार्थ पाहिजे म्हणून? नाही. आता बघा ताटात भरलेलं म्हणजे जागा, म्हणजे रोज नाही पण अशी अपेक्षा आहे लोकांची.
आज हे पाहिजे होतं, आज ते पाहिजे होतं. तर जाऊ द्या, आपल्याला नीद हा शब्द त्या ह्यांनी विचारला होता आणि आपल्याला नीद म्हणजे ही झोप संपली, नाश पावली की आपण जागृती होते आणि ती जागृती कायमची असते. म्हणजे ती जागृती आहे तोपर्यंत आपल्याला नीदची आठवणसुद्धा येत नाही. पण झोपेच्या तुलनेनं जागृती ही आपली श्रेष्ठ वाटते की नाही सांगा तुम्ही? जागेपणी छान वाटते की नाही? झोप जितकी आवश्यक आहे त्याच्यापेक्षा आपण जागेपणी किती गोष्टी करू शकतो. हो ना. आता आजच एक ते आता कधी 5 मिनटं उघडलं की काहीतरी यूट्यूबचं लागत असतं सगळे चॅनल. तर ती कोण सरिताज किचन वगैरे ती काहीतरी सांगत होती बघा, की मी फक्त कमी खाते आणि भरपूर शिकवते आणि मला कमी खाल्लं की जास्त काम करता येतं. हा तर नियमच आहे. म्हणून आपल्या काम करणाऱ्या बायकासुद्धा बघा, म्हणजे आमच्या तर मावशी इतक्या चांगल्या की त्या अगदी मोजकं खातात. त्यांना दिलं पेय फक्त त्यांना आवडतं. मग आम्ही ताक प्यायला देतो ते त्यांना आवडतं आणि घरी जाऊन खाईन म्हणतात. आत्ता खाल्लं तर काम होणार नाही. हा साधा नियम आपण वर्कर्स किंवा कामकऱ्यांकडनं शिकतो. आपणही तसंच केलेलं आहे की जेव्हा खूप कामात होतो तेव्हा खाण्याची शुद्धसुद्धा नव्हती, गरजही नव्हती. मग घरात बसणारे लोक आपले सारखी ऑर्डर सोडत असतात आणि आपण ते करत असतो. जाऊ द्या, सूर्यप्रकाश हा अखंड आहे तेही पाहिलं मगाशी. त्या काळाच्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला प्रलय होतो त्यावेळेला तेजात तेज मिसळून जातं, काही बाकीचं उरतच नाही. तसं आता नीद संपली की अखंड जागृती असते आणि त्यामुळं या जागृतीला निद्रावस्था माहीतच नाही, ठाऊकच नाही. निद्रा संपल्यानंतर जाग येते. आता कुणीतरी मगाशी असंही वाचलं मी की ते सतत जागेच असतात. तेव्हा मला आठवण आली होती की भगवद्गीतेतला 2रा अध्याय आठवा. या अनिशा सर्वभूतानां तस्याम जागर्ती संयमी. स्थितप्रज्ञाची सगळी 10 श्लोक आज घरी गेल्यानंतर म्हणा, म्हणजे घरातच आहे तुम्ही, पण नंतर उघडून म्हणा की त्याला काहीच कशाची संवेदना नसते. तो सतत जागाच असतो. आणि महत्त्वाचं काय, या निशा सर्वभूतानां म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांना जी निद्रा असते, रात्र असते, तेव्हा हे जागतात आणि त्यांची जी जागृती असते तेव्हा हे झोपलेले असतात. तर तेव्हा शब्दशः अर्थ घेतला होता आम्ही जेव्हा कॉलेजला शिकत होते तेव्हा, की आपण जागे असतो तेव्हा ते झोपलेले असतात, ते झोपलेले असतात तेव्हा आपण जागे असतो. हा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आहे. तिथं अभिप्रेत काय आहे की तुम्ही आम्ही सामान्य लोक ज्या बाबतीत जागरूक असता, मग छान चुकीचं खाणं, राहणं, आईश करणं, एन्जॉय करणं, नव्या वस्तू आणणं, रोज नवीन खरेदी करणं, ह्या सगळ्या किंवा मगाशी ताईंनी सांगितलं तसं सगळ्या विकारांचे चोचले पुरवणं, त्यांची पूर्तता करणं, ही त्यांच्या दृष्टीनं रात्र असते. म्हणजे ते त्या बाबतीत पूर्ण अलिप्त असतात. आलं लक्षात? आणि आपल्याला ज्या बाबतीत नीद आहे, म्हणजेच आपल्याला चांगल्या गोष्टी नको, देवाचं म्हणायला नको. बघा ना, टी व्ही बघत बसतील 3 तास, पण 10 मिनिट देवाचं नाव घ्या म्हणलं तर आवडणार नाही, स्तोत्र म्हणा म्हणलं आवडणार नाही, 2 भगवद्गीतेचे अध्याय म्हणा म्हणलं आवडणार नाही. म्हणजे याला जे आवडतं ते त्यांना आवडत नाही आणि त्यांना जे आवडतं ते याला आवडत नाही. म्हणून या निशा सर्वभूतानां तशी ही आपली अवस्था आहे की एकदा निद्रा संपली आणि जागृती आली की पुन्हा त्या निद्रेचं नाव नाही आहे. आणि ते लोक खरंच मगाशी म्हणलं तसं झोप त्यांना गरजच नाही आहे. 24 तास म्हणलं तरी ते अहर्निशम जागृयामहे म्हणजे जागे राहू शकतात. आणि सूर्याला तर काय, सूर्याला अंधार माहितीच नाही, त्याला फक्त प्रकाशच माहिती आहे. सूर्य हे तेजाचं आणि ज्ञानाचंच प्रतीक आहे. म्हणून आपण सूर्याची आराधना समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे. गायत्री पुरस्चरण का करतात? त्या लोकांमध्ये बघा किती ताकद असते, बोलायची ताकद असते, सगळं सहन करण्याची ताकद असते, काही दुःख नावाची गोष्ट नसते. पण तो अनुभव जर घेतला तर म्हणजेच एकदा आपल्याला आत्म्याचा साक्षात्कार झाला, आपल्याला 13वा चाललाय ना, त्यातच अडकलो आपण, की आपल्याला शुद्ध ज्ञान लगेच होते
की आपल्याला सगळं विसरून जातो आहे, आपण जणू काही आपला नवा जन्म होतो आणि आत्मज्ञानाच्या स्वरूपाच्या अलीकडच्या काठावर ज्ञान आणि अज्ञान असतं. कळलं का? आपण आत्ता ज्ञान अज्ञानाच्या काठावर आहे, पण पलीकडच्या काठावर आत्मज्ञान आहे आणि ते जाणवणं आवश्यक आहे. थोडीशीच बाकी असते. काय बरं, एक शब्द आठवला होता मला, एक काहीतरी असं आहे, ह्याच्यातलंच आहे, ज्ञानातलंच अगदी. हां, ज्ञानदेवच बोलतात, पुनवेसी चाऊदशी. पौर्णिमा आणि चतुर्दशी याच्यात किती फरक असतो हो, एकाच कलेचा असतो. जवळजवळ चंद्र तेवढाच दिसतो, पण थोडासा भेद असतो ना. तशी ही अवस्था असते आपली, आत्मसाक्षात्कार आणि ज्ञानाज्ञान. चतुर्दशीपर्यंत जायचं आहे, मग एकदम पौर्णिमेचा साक्षात्कार होतो. तसं आपल्याला तेवढी अवस्था आली पाहिजे, त्याच्या जवळची अवस्था आली पाहिजे, आणि मग आपलं अज्ञान पूर्ण संपलं की आपण फक्त आत्मरूप होऊन जाणार. तो अनुभव घ्यायचा आहे, तो अनुभव घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ओढ लागली पाहिजे, त्याच्यासाठी मला सगळं विसरायला पाहिजे, मला कशाची आठवण आली नाही पाहिजे. आता काही जण म्हणतील, जाऊ दे, हा क्लास झाला की आमची चहाची वेळ आहे, आमची अमक्याची वेळ आहे, किंवा ते झाल्यावर काहीतरी देवाला जायचं असतं, जे काय असेल ते. म्हणजे ती वेळ आपण ठरवत असतो, ठेवत असतो. तर त्या कुठल्याही आठवणी न व्हायला पाहिजेत. बघा, गिरवाण अमृतामध्ये म्हणतात, यथा निद्रा निरम्यादौ हृत्वा जागरणं स्वयं तिष्ठेच्च जागरो भूत्वा स्वरूपेणैव जागरः. काय सुंदर शब्द वापरले त्यांनी. यया निद्रा, यया म्हणजे ज्या निद्रेमुळं, निरम्य आदौ सगळं आपण शांत राहतो, हृत्वा जागरणं स्वयं, ती निद्रा काय करते, आपलं जागरण सगळं हरवून घेत असते, हरण करत असते. आणि तिष्ठेच्च जागरो भूत्वा, पण जेव्हा आपण जागे होतो तेव्हा स्वयं स्वरूपेणे जागर, स्वरूपाचाच जागर आहे. किती सुंदर केले हो गिरवाण अनुभव. मला खरंच त्या लोकांना अगदी साष्टांग दंडवत करावं असं वाटतोय की आपण अशी ज्ञानेश्वरी, अगदी काल शोधत होते परवा महाराजांना दाखवण्यासाठी, नाही का, त्या दिवशी त्यांनी सांगितलं इंग्रजी ज्ञानेश्वरी केली. सगळ्या भाषांमध्ये ह्या ग्रंथांची हे होत आहेत, रूपांतरणं होत आहेत, पण पुन्हा संस्कृतमध्ये ज्यांनी केले त्याला अगदी साष्टांग दंडवतच. आणि ते काही अवघड नाही, सोप्या सोप्या भाषेतच केले. त्या स्वरूपेण इव जागर, हा खरा जागर कुठला आहे, आपल्या स्वरूपाचं ज्ञान होणं. अभंगात म्हणतात, किंवा जेव्हा निद्रा सर्वथा टोन, किंवा जेव्हा निद्रा सर्वथा टोन, जागृतीचे भान तेही लोपे, जागृतीचे भान तेही लोपे, स्वरूपे करोन तेव्हा जैसी साच, स्वरूपे करोन तेव्हा जैसी साच, मूळ जागृतीचं उरे एक. फक्त जागृतीच उरणार, सूर्यासारखं व्हायचं आपण, फक्त जाग, फक्त प्रकाश, अंधार नकोच, अज्ञान नकोच. चला थांबूया इथेच. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं, विषयविपदां व्रात्यमनल्पं, वाग्यज्ञेन च येन भूषितं, सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः, यस्य श्रवणात् परमानन्दः,
निहितो यत्रामृतनिःस्यन्दः का तत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले त्यानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर चला उद्या भेटूया आता कळला का अर्थ खरं ते ह्या पुढच्या ओवीमध्ये खूप छान आलेलं आहे ते समजावून आता देताना की नीद आणि हे खूप छान दिलेलं आहे मी जेव्हा ओव्या म्हणत असते तेव्हा म्हणता का ओव्या सगळेजण हो म्हणतो ताई. हां